करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वागीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. नमो स्वामिराजं दत्तावतारं श्रीविष्णुब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते. स्वामी समर्थाय नमो नमस्ते. स्वामी समर्थाय नमो नमस्ते.
चरणी रद करुणा दृष्टि निहारी जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि हरि जय जय राम हरि जय जय राम श्री सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देहवा गोरे कीर्तन संगे रंगात देहवा गोरे राजा राम चरणी लक्ष लागो लागो राजा राम चरणी लक्ष लागो स्वरूपी मन घे स्वरूपी मन घे स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा 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 काम क्रोधाधिक जाती निज धामा रे राजा राम चरणी लक्ष लागो लागो राजा राम चरणी लक्ष लागो सद्रूप चिन्मय नारायण रूप धामू सद्रूप चिन्मय नारायण रूप धामू तन्मय होऊनी बलवंत प्रेमे गाऊ रे राजा राम चरणी लक्ष लागो लागो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी बाळकृष्ण चरणी संगे चरणी लक्ष लागो राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम राम सीताराम सीताराम श्री राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम राम सीताराम सीताराम श्री राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज धन कवडी निवासी परब्रह्म सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज की जय 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 रघुवीर समर्थ अनन्य शरण रिघा
हरिला अनन्य शरण रिघा हरिला अनन्य शरण रिघा हरिला अनन्य शरण रिघा तारक तो जगदीश्वर जाणुनी तारक तो जगदीश्वर जाणुनी देणार नाही दगा अनन्य शरण रिघा हरिला अनन्य शरण रिघा हरिला त्रिंबक होऊनी साधन ते करी त्रिंबक होऊनी साधन ते करी एका जनार्दनी गा अनन्य शरण रिघा हरिला अनन्य शरण रिघा हरिला तारक तो जगदीश्वर जाणुनी तारक तो जगदीश्वर जाणुनी एका जनार्दनी गा अनन्य शरण रिघा हरिला अनन्य शरण रिघा हरिला अनन्य शरण रिघा जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंद या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ। अपेक्षित असा आवाज श्रोत्यांकडनं मला येत नाहीये। पुन्हा एकदा गजर करूया, सगळ्यांनी गजराला साथ द्या। जय जय निरूपणाच्या विषयाला हात घालायच्या आधी आजच्या पूर्वनियोजित कीर्तनकार ज्या होत्या त्यांच्या बदली कीर्तनकार आज मी इथे उभा आहे आणि मला इथे कीर्तन करायला परवानगी जी सचिन बुचके गुरुजींनी मला जी दिली त्याबद्दल मी त्या गुरुजींचा ही आभारी आहे। आजचा आपला निरूपणासाठी घेतलेला अभंग सर्व प्रचित सगळ्यांना माहिती असलेला अत्यंत सोपा असा अभंग सूत्र म्हणून समर्थांचाच श्लोक सांगतो आणि पूर्वरंगाला सुरुवात करतो। उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा लवावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ। हा श्लोक आणि पूर्वरंगासाठी घेतलेलं हे पद ह्या दोन्हीची सांगड घालून आजचा आपला विषय पुढे नेऊया। आपलं पद असं अनन्य शरण रिघा हरिला अनन्य शरण रिघा
कासधरा विश्वासितयाचा देणार नाही दगा हरिला अनन्य शरण रिघा. आणि शेवटी त्रिंबक होऊनी साधन हे करी एका जनार्दनी गा अनन्य शरण रिघा. अनन्य शरण रिघा हरिला अनन्य शरण रिघा. अनन्य म्हणजे न अन्य इति अनन्य हा संधी आहे. समर्थांनी सूत्र श्लोकात सांगितलं उपासनेला दृढ चालवावे. पहिली गोष्ट की ह्या जगामध्ये उपासनेशिवाय दृढ चालण्यासारखी दुसरी कुठली गोष्ट आहे का? उत्तर नाही. का? परिवर्तिनी संसारे. ह्या जगाचं स्वरूप हे परिवर्तनशील आहे. 5 वर्षापूर्वी तयार झालेल्या गाडीचं प्रोडक्शन आत्ता बंद झालंय. ह्या जगाचं स्वरूप परिवर्तनशील आहे. एखादी गोष्ट दृढ चालली जात नाही. मग एकच गोष्ट समर्थांनी अशी सांगितली की जी पूर्वापार दृढ चालत आलेली आहे ती म्हणजे उपासनेला दृढ चालवावे. उपासनेला दृढ चालवावे. काही जणांचा अजून एक प्रश्न येतो, बुवा हे खूप अवघड होतं, अजून थोडंसं सोपं करून सांगूया. 4 चरणाचा अभंग श्लोक, हाच श्लोक समर्थांनी याच श्लोकात सोपा करून सांगितलाय. कसं? पहिलं चरण आणि तिसरं चरण एकत्र करायचं आणि दुसरं चरण आणि चौथं चरण एकत्र करायचं. उपासनेला दृढ चालवावे, सत्कर्म योगे वय घालवावे. उपासना करत असताना तिला सत्कर्माच्या जोडीनेच गेलं पाहिजे. उपासना करायची कशी ह्याचं उत्तर सत्कर्म योगे वय घालवावे. परत समोरनं प्रश्न तयारच असतो, म्हणजे बुवा सत्कर्म म्हणजे कोणतं कर्म? कर्मविपाक सिद्धांताचा जेवढा अभ्यास करावा तेवढा मनाचा गोंधळच निर्माण होतो. कारण जे कर्म आपल्यासाठी दुष्कर्म असतं ते कदाचित समोरच्यासाठी सत्कर्म असू शकतं आणि जे कर्म स्वतःसाठी दुसऱ्यासाठी जे दुष्कर्म असतं ते आपल्यासाठी सत्कर्मही असू शकतं. त्यामुळे कोणतं कर्म सत्कर्म कोणतं कर्म दुष्कर्म हे आपण ठरवू शकत नाही. कारण कर्मविपाक सिद्धांताचा जेवढा अभ्यास करावा तेवढा तो मनात गोंधळ मनात भ्रमच निर्माण करतो. गोपाल कृष्ण म्हणतात कुठलंही कर्म जरी केलं तरी त्या कर्माचा न्यास हा माझ्याशी व्हायला हवा. कुठलंही कर्म केलं तरी त्या कर्माचा न्यास माझ्याशी व्हायला हवा. ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परः. याप्रमाणे कुठलंही कर्म जरी केलं, कुठलंही कर, दुष्कर्म कर सत्कर्म कर. कारण जसं मी मगाशी म्हणालो एखादं कर्म सत्कर्म दुष्कर्म आपल्यासाठी असू शकतं, समोरच्यासाठी हे विरुद्धही असू शकतं. आणि अनन्य शरण रिघा उपासना याचा परिणाम ती म्हणजे सुखाची प्राप्ती. हे सुख मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे? तर आपल्याला भक्ती मार्गाने गेलं पाहिजे. कुठल्याही मार्गाने आपण जाऊ शकतो. नवविधा भक्ती आहे. 9 प्रकार आहेत भक्तीचे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. मग त्याच्यात श्रवण भक्ती आली, कीर्तन भक्ती आली, दास्य भक्ती आली, सगळ्या भक्ती आल्या.
मग मी हीच भक्ती केली पाहिजे, मी तीच भक्ती केली पाहिजे असं नाही. आपण संसारात राहतो, आपल्याला भक्ती प्रेमाने केली पाहिजे. भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा. भक्ती करत असताना त्या भक्तीमध्ये जर प्रेम असेल, आत्मीयता असेल, तेवढे प्रयत्न आपल्याकडनं असतील तरच भगवंत ह्यासाठी जबाबदार असतो की त्याने आपल्यावर कृपा करावी. आपण काहीच जर केलं नाही आणि आपण जर हीच आशा धरून बसलो की भगवंत आज माझ्यावर कृपा करेल, उद्या माझ्यावर कृपा करेल, मी एवढं करतो, तेवढं करतो, हे करतो, ते करतो. स्वतःमध्ये आत्मपरीक्षण पहिलं आपण केलं पाहिजे की भगवंतासाठी आपण काय करतो. आपल्याला सुख हवंय, हवंय, सगळ्यांना हवंय, सगळ्यांना हवंय. कोण असं इथे ह्या सगळ्यांमध्ये असं सगळ्यांपैकी बसलंय की हात वर करून सांगावं मला की मला बुवा सुख नकोय. मी सुद्धा करणार नाही, मला सुद्धा सुख हवंय, मी बुवा आहे. हा माणसाचा धर्म आहे, हा मनुष्याचा धर्म आहे. प्रत्येक मनुष्य जीव हा सुखासाठी धडपड करत असतो. जन्माला आल्यापासनं ते मरणापर्यंत मनुष्य प्राणी हा सुखासाठीच धडपड करत असतो. विदुराने महाभारतात सहा सुखाचे प्रकार सांगितले. ह्या 6 सुखांपेक्षा 7वं सुख माणसाला नकोय. 7वं सुख माणसाला नकोय. ते म्हणजे अर्थागमो नित्यमरोगिताच, प्रियाच भार्या, प्रियवादिनीच, वस्यश्च पुत्रः, अर्थकरीच विद्या, षड्जीव लोकस्य सुखाने राजन. 6 सुख हवी आहेत माणसाला फक्त. पहिलं म्हणजे अर्थागमो, मला पैसे मिळाले पाहिजे. नित्यमरोगिताच, मी कायम निरोगी राहिलो पाहिजे. प्रियाच भार्या, प्रियवादिनीच, माझी पत्नी ही गोड बोलणारी असावी, प्रेम करणारी असावी. हे दोन्ही गुण एकाच पत्नीचे आहेत बरं का. ह्याच्यात मात्र गैरसमज कोणी करून घेऊ नये. प्रियाच भार्या, प्रियवादिनीच, वस्यश्च पुत्रः, माझ्या आज्ञेमध्ये राहणारी माझी संतती असावी. वस्यश्च पुत्रः, अर्थकरीच विद्या, मी जी काही विद्या शिकलोय, तोडकी मोडकी विद्या शिकलोय, तिचा मला उदरनिर्वाहा करता उपयोग व्हावा. या 6 सुखांपैकी माणसाला 7वं सुख वर नको. आणि सुख हे नुसतं मिळण्यापेक्षा हे शाश्वत सुख असणं जास्त गरजेचं असतं. ही सगळी बाह्य सुख आहेत, जी अशाश्वत आहेत, जी नाशिवंत आहेत. आज असतील, उद्या नाही आहे. उद्या जर ते मिळणार असेल तर ते उद्या मिळणारही नाही. ह्या प्रकारची ती सुख आहेत. शाश्वत सुख म्हणजे काय? व्याख्या जर करायची झाली तर अत्यंतिक सुखाची प्राप्ती आणि दुःखाची पारमार्थिक निवृत्ती. आणि ह्या सुखाला आपल्याला सगळ्यांना सुख यावंसं वाटतं, यावंसं वाटतं, कधीही ते जाऊ नये असंही वाटतं. मग जर ह्या व्याख्येप्रमाणे जर त्या सुखाला जर करायचं झालं तर सुखाची अत्यंतिक प्राप्ती, दुःखाची पारमार्थिक निवृत्ती, याला वेदांतात मोक्ष असं म्हणतात. ह्या सुखाला वेदांतात मोक्ष असं म्हणतात. आणि ह्याच मोक्षाला तुकाराम महाराज म्हणतात, मोक्षपद तुच्छ केल्या कारणे घेता जन्म येणे युगायुगे. का बरं असं? सगळ्यांना मोक्ष पाहिजे, सगळ्यांना मोक्ष पाहिजे, तर मग तुकाराम महाराज याच्या उलट म्हणतात की मोक्षपद तुच्छ केल्या कारणे घेता जन्म येणे युगायुगे. कारण
संदर्भ लावून सांगतो. जगन्नाथ पंडित आणि त्याचा जीव ह्यांच्यामधला संवाद आहे. जगन्नाथ पंडित जीवाला विचारतात, जीवा जाऊन आलास? हो आलो. काय काय बघितलंस? कशा कशाचा रस चाखून बघितला सांग बरं. साखर खाल्लीस? साखरेची गोडी समजली? हो समजली. तो जीव सांगतो, मुद्रिका रशिता अशिता समशिता स्फीतम च पीतम पयः. मुद्रिका रशिता अशिता समशिता स्फीतम च पीतम पयः. स्वर्यातेन सुधाप्यदायि कथिदा रंभागर खंडितः. सत्यं गृही मदीय जीव भवता भूयो भवे भ्राम्यता. कृष्णेत्यक्षरयोरयं मधुरिमोगारः क्वचिल्लक्षितः. द्राक्ष खाऊन बघितलीस? हो बघितली. द्राक्षाची गोडी समजली? हो. साखर खाऊन बघितलीस? साखरेची गोडी समजली? हो समजली. दोन्हीही गोडच पदार्थ आहेत, पण त्या गोडीची चवही वेगळी आहे. तेच साखर आणि गूळ दोन्हीही एका उसाच्याच रसापासून तयार केलं जातं, तरी साखरेची चव वेगळी आहे, उसाची चव वेगळी आहे. गुळा साखरेचे माले बांधे तरी एकाची रसाचे. गुळ खाल्लास? हो खाल्ला. गोडी समजली? हो समजली ना. तो जीव सांगतो, मी गरम निरस दूध, निरस नाही, पाणी घालून दिलेलं नाही. याच्याकडे राजहंस नाही म्हटल्यानंतर किती पाणी होता चालतं, जे आपल्याकडे येतं. निरस दूध नाही, निरस दूध, जे नुकतंच भांड्यात काढलेलं आहे. त्या दुधाची चव समजली? हो समजली ना. कर्माने कधी स्वर्गात गेलायस? अमृताची चव समजली आहे? गोडी चाखलीस अमृताची? हो चाखली आहे ना. आणि भूतलावर राहिलास, तिथे तू भजन कीर्तनात रमलास, देवाच्या नामात रमलास. मग शेवटचं मला एक खरं सांग, सत्यम गृहे मदीय जीव, त्या नामाची गोडी तुला समजली का? हो समजली ना. परत एकदा विचारतो, बाकीच्या गोड पदार्थांपेक्षा नामाची गोडी तुला काही वेगळी वाटली का? नामाची गोडी तुला काही वेगळी वाटली का? हो. कशी वाटली? द्राक्ष फळ घड सेविता चोखड तयाहुनी गोड नाम तुझे. नामदेव महाराज म्हणतात, द्राक्षाची चव, गुळाची चव, साखरेची चव, सगळ्याची चव एका बाजूला आणि माझ्या भगवंताचं नाम एका बाजूला. मग हे जर नाम अमृतापेक्षा गोड आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहून जर गोड तुझं नाव आहे देवा, मग हे जर मी देवा घेतलं तर मला काय मिळेल? ह्याच्यात पण भक्ताचा व्यवहार, मग मला काय मिळेल? भगवंत म्हणतो, अनन्यास चिंतयंतो माम ये जनः पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम. ते म्हणले या श्लोकात सगळं उत्तर आहे. समजलं तर धर, नाही तर सोडून दे. अनन्यास चिंतयंतो माम, अनन्यतेने माझी भक्ती करणे. अनन्यास, आपण याला सूत्रामध्ये भाग पाडू याचे. अनन्यास चिंतयंतो माम ये जनः पर्युपासते, ये जनः पर्युपासतेच्यामध्ये अधिकचं चिन्ह टाकायचं. तेषाम नित्याभियुक्तानाम अधिकचं चिन्ह, योगक्षेमं वहाम्यहम, ह्या दोन्हीच्यामध्ये बरोबरचं चिन्ह टाकायचं. अनन्यतेने माझी भक्ती करणारा माझा भक्त, त्या भक्तीचं माझी परतफेड ती म्हणजे योगक्षेमं वहाम्यहम. त्याचे योगक्षेम मी वाहणार, योगक्षेम मी वाहणार. आणि केलं. भगवंत याच्यात कमी पडला असं वैयक्तिक मला तरी कुठे वाटत नाही.
अर्जुनाने भगवंताच्या डोक्यावर भक्तीचं कर्ज एवढं करून ठेवलं की वेळ पडल्यावर युद्धाला अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवंताला करावं लागलं. झाली ना परतफेड. भगवंत कधी उपकार शिल्लक ठेवत नाही. ह्या ना त्या मार्गाने भगवंत त्या उपकाराची परतफेड करत असतो. फक्त आपली तेवढी पुण्याई असली पाहिजे. आणि मग ती पुण्याई कशी होईल? समर्थांनी परत आपण आपल्या सूत्र श्लोकावरच येऊया. उपासनेला दृढ चालवावे. वा, उपासनेला दृढ चालवावे. तुला उपासनेलाच दृढ चाललं पाहिजे, लक्षात ठेव. दुसरीकडे तू काहीही जरी केलंस तरी तुला कशातही तुझ्या पदरात काहीच पडणार नाहीये. एखादी गोष्ट हातात घेत असताना आपले दोन्ही हात जर रिकामे असतील तर आपल्याला दुसरी गोष्ट ती हातात घेता येते. आधीच जर आपले हात भरलेले असतील तर आपण ती गोष्ट हातात घेऊच शकत नाही. आणि जर ती घेतली तर ती हातातनं पडणार आहे. सांगायचा मतितार्थ हा, पाप पुण्य, विशेषतः पाप, आपल्या झोळीत जे पाप आहे ना, आपण जे साठवून ठेवलंय, ह्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने रिकामं केली पाहिजे. झोळी आपली रिकामी केली पाहिजे. मग ती कशी रिकामी करता येईल? सगळ्याचं उत्तर एकच आहे. उपासनेला दृढ चालवावे. तीन प्रश्न आहेत. त्या तिन्ही प्रश्नाचं उत्तर हे एकच आहे. प्रश्न सांगतो. घोडा का अडला, भाकरी का सडली आणि तांदळाला किडा का लागला? ह्या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे. हलवलं नाही म्हणून. घोडा का अडला, फिरवला नाही म्हणून. जे जातिवंत घोडं आहे, जे कधीच बसत नाही, त्याचं झोप उभीच, त्याचं खाणं उभंच, सगळं उभंच. त्या घोड्याचे जेव्हा पाय उभं राहून आखडतात ना, तेव्हा त्याला दिवसातनं एक फेरी मारून आणावी लागते पाय मोकळे करायला. नाहीतर तो अडतो. दुसरा प्रश्न, भाकरी का हे झाली, फिरवली नाही म्हणून. तव्यावर भाकरी भाजतायत, ती जर पलटलीच नाही, भाकरी करपेल ना खालनं. तसं मला मोक्ष का मिळत नाही, माझ्यावर भगवंताची कृपा का होत नाही, आणि मी कुठे कमी पडतो, ह्या सगळ्याचं उत्तर एकच आहे. मी भक्ती करत नाही म्हणून. मी भक्ती करत नाही म्हणून. सत्कर्म करणाऱ्यांनीच भक्ती केली पाहिजे का? सत्कर्म करणाऱ्यांनीच भक्ती केली पाहिजे असं कुठे लिहिलंय मला दाखवा. नाही, लिहिलंच नाहीये कुठे. एकनाथ महाराज, दामाजी पंत ब्राह्मण होते, नामदेव महाराज शिंपी होते, चोखामेळा हे चांभार होते, चोखामेळा हे दीन होते. ह्या सजन कसाही होता. मांसाची विक्री करून, प्राण्यांची कत्तल करून त्यांचं मांसाची विक्री करायची आणि आपला उदरनिर्वाह चालवायचा. पण ह्यामध्ये कुठे त्यांच्या भक्तीची पतवारी लावता येते का? नाही. भगवंताचे प्रियतम उच्चतम भक्त आहेत. मग ह्यामध्ये आपण कुठे लागतो?
ह्यामध्ये आपण कुठेच लागत नाही. गोपालकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परः. सगळी कर्म देवाला चालतात, फक्त त्या कर्माचा न्यास हा माझ्याशी व्हायला हवा. मग हे सगळे भक्त भक्ती करत होते वर त्यांच्या कर्माचा न्यास हा पूर्णतः भगवंताशी होता. त्यामुळे त्यांची पतवारी भगवंताचे उच्चतम भक्त ह्यांच्यामध्ये केली जाते. त्यामुळे त्यांच्यावर भगवंताची कृपाही होती. मोक्ष कसा असतो हेही त्यांनी पाहिला. म्हणजे ह्यामध्ये मी जसं पहिलं म्हणालो, सुखाची अत्यंतिक प्राप्ती आणि दुःखाची पारमार्थिक निवृत्ती याला वेदांताच्या भाषेत मोक्ष असं म्हणतात. तर त्यांना सुख मिळालं, त्यांच्या आयुष्यातलं दुःख गेलं, म्हणजे त्यांना मोक्ष मिळाला, म्हणजे त्यांच्यावर भगवंताची कृपाही झाली. आपल्या पदाचं दुसरं चरण आहे, कासधरा विश्वासे तयाचा देणार नाही दगा अनन्य शरण रिघा. कासधरा विश्वासे तयाचा देणार नाही दगा. आत्तापर्यंत आपण पहिल्याच चरणात होतो, आत्ता आपण दुसऱ्या चरणात आलो. विश्वास. विश्वासाशिवाय सगळं फुकट आहे. विश्वासाशिवाय सगळं फुकट आहे. विश्वास ही अशी गोष्ट आहे ना, एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या गोष्टीवर ठेवल्यामुळे आपण जेवढे प्रगतीपथावर जातो, तेवढेच एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवल्यामुळे आपण जमीनदोस्तही होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला विश्वासही अशा गोष्टीवर ठेवायचा आहे की ज्या गोष्टीने आपल्याला फायदा नाही झाला तरी चालेल, आपल्याला तोटाही होता कामा नये. आपल्याला तोटाही होता कामा नये. भगवंताचं नाम घेतल्याने फायदा होणार, 100% होणार. पण अजूनपर्यंत माझ्या तरी कानावर असं नाही आहे की भगवंताचं नाम घेतलं म्हणून माझं असं झालं. मी भगवंताचं नाम घेतलं ना, त्यामुळे असं झालं, असं अजून तरी माझ्या कुठे कानावर नाही आहे. झालं तर भगवंताचं नाम घेतलं म्हणून माझं हे काम यशस्वी झालं, हे मी ऐकलंय, हे मी ऐकलंय, हे मी अनुभवलंय. आणि कास धरा विश्वासे तयाचा एक दृष्टांत सांगतो. माझे गुरु सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्या जीवनचरित्रातला हा एक दृष्टांत आहे. महाराजांचा एक भक्त सैन्यात होता. महाराजांचा एक भक्त सैन्यात होता. महाराज पुण्यात आणि भक्त तिकडे सीमेवर होते. महाराज होते, समाधी घेतली नव्हती महाराजांनी अजून तेव्हापर्यंत. एक वेळ आली की समोरून अचानक युद्ध सुरू झालं. काहीही तयारी नसताना युद्ध सुरू झालं. आणि त्यावेळची आपली परिस्थिती लक्षात घेता आपल्याला तयारी करायला फार वेळ जायचा. महाराजांच्या 52मध्ये याचं वर्णन आहे. विजार चाळण जरी झाली तरीही जाणीव नच झाली. पायाला एवढ्या गोळ्या लागल्या, समोरनं शत्रूच्या बंदुकीतल्या गोळ्या त्या भक्ताच्या पायाला लागल्या. त्याची विजार चाळण झाली
तरीही त्याला जाणीव झाली नाही. का? त्याच्या डोक्यात एकच, त्याच्या तोंडात एकच, शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. युद्धावर, सीमेवर युद्ध करतोय, पण तोंडात हाच जप चालू आहे. याचा परिणाम काय झाला? त्याने महाराजांवर विश्वास टाकला की मी चाललो युद्धाला, इकडे मागे थांबलो तर माझं काही होणार नाहीये महाराज. आता करते करविते माझे तारण सगळे तुम्हीच. आता मला 2 पायावर घरी आणायचा की 4 पायावर घरी आणायचा हे तुम्ही ठरवा. याचा परिणाम काय झाला? त्याला लागलेल्या गोळ्यांपैकी एकाही गोळीची जाणीव त्याला झाली नाही. पण ह्याच्या उलट जेव्हा युद्ध संपलं, सगळं वातावरण शांत झालं, तेव्हा महाराज होते, ध्यान मंदिरात होते. दरवाजाला कडी लावलेली आणि आत महाराज ध्यानाला बसलेले आणि सेवेकरांना ताकीद दिली होती, जर कोणी दार उघडलं तर फक्त माझ्याशी गाठ, लक्षातच ठेवा फक्त. दया क्षमा नाही आमच्या महाराजांच्या इथे, चुकलास की तिथं फटका. जर कोणी माझ्या आज्ञेचं पालन केलं नाही, दार वाजलं जरी तरी फक्त लक्षात ठेवा. त्यामुळे कुठला सेवेकरी तिकडे पाऊलही टाकलं नाही त्यांनी, भीतीच. आणि जेव्हा जे युद्धावर असणारा जो भक्त आहे तो जेव्हा येणार आहे, येतोय रस्त्यात आहे हे महाराजांना कळलं, तेव्हा महाराज ध्यान मंदिरातून उठून सभागृहात आले. भक्त विचारतात, महाराज 3 दिवस झाले, जेवायला वाढू, थोडंसं घासभर खाऊन घ्या. नकोय मला जेवायला, माझं बाळ येतंय, मी माझ्या बाळासोबत जेवणार आहे. ठीक आहे म्हणले. अजूनपर्यंत महाराजांनी त्यांचे पाय दाखवले नव्हते. तो भक्त आला, बसला महाराजांच्या इथे, बसला आणि ढसाढसा रडायलाच लागला. हो, ढसाढसा रडायलाच लागला तो. म्हणतो, महाराज त्याला म्हणतात, काय रे रडतो कशाला? आलायस ना 2 पायावर, मला सांगितलंस ना मला 2 पायावर आणायचं की 4 पायावर आणायचं ते आता तुम्ही ठरवा. वर तोंड करून बोलता बरं येतं तुला? आलायस ना 2 पायावर, मग रडतोस कशाला? तो भक्तही तेवढा ताकदीचा. त्याने महाराजांकडे एकच मागणी केली फक्त. तो महाराजांना म्हणाला, महाराज मला तुमचे पाय बघायचेत. माझे पाय बघून काय करणार आहेस? नाही, दर्शन घ्यायचंय, पाय समोर बसलोय ना, माझं दर्शन घे, पाय कशाला बघायचे तुला? नाही नाही, मला पायच बघायचेत तुमचे. महाराजांनी जेव्हा जे नेसलेलं धोतर होतं ते फक्त असं थोडंसं गुडघ्यापर्यंत वर केलं. काय झालेलं? पूर्ण पाय रक्ताने माखलेले होते. त्याला जेवढ्या गोळ्या त्याच्या पायावर लागल्या, त्याला त्याची जाणीव जिथे, त्याच गोळ्या महाराजांच्या पायाला लागलेल्या होत्या. ज्या ज्या गोळ्या भक्ताला लागल्या त्या गोळ्या महाराजांना लागल्या, पण त्या गोळीचा एकही ओरखडा, केसा एवढाही ओरखडा त्या भक्ताच्या पायावर उठला पण नाही. भक्ताच्या अनुष्ठानासाठी माझ्या महाराजांनी पृथ्वी फिरायची थांबवली होती. 11 रुद्र धरून गरगर गरगर फिरवून पृथ्वी भोवती फिरवलेत माझ्या महाराजांनी. पण हे का? महाराजांनी त्याच्या पायावरच्या गोळ्या स्वतःच्या पायावर का घेतल्या?
कास धरा विश्वासे तयाचा देणार नाही दगा अनन्य शरण रिघा. कास धरा विश्वासे तयाचा देणार नाही दगा. आणि पाय बघितल्यानंतर जेव्हा तो भक्त रडायला लागला ना परत एकदा ढसाढसा, तेव्हा महाराज त्याला मायेनी जवळ घेतात आणि म्हणतात, आमच्याकडे येऊन रडायचं नाही, सगळं सोडून द्यायचं, चिंता भय दुःख सगळं सोडून द्यायचं. मी धनकवडीत तुमच्यासाठी बसलोय. दुनिया को समझाने आया कर ले कुछ अपना घर. माझ्या महाराजांची वाक्य आहेत. फक्त सगळी कामं देवाच्या दरबारात होतात, सगळं देव पोटात घालतो. फक्त देव बघतो काय? एक म्हणजे निष्ठा आणि दुसरे म्हणजे कष्ट. भगवंत बघतो काय? एक म्हणजे निष्ठा आणि दुसरे म्हणजे कष्ट. जेव्हा ह्याच्यामधनं ताऊन सुलाखून भक्त बाहेर पडतो ना, तेव्हा तो भगवंताच्या दारात ताठ मानेने उभा राहतो. सगळी संकट पदरात घातलीस तरी पण तुझ्या भक्तीत मी कमी नाही पाडली. संकट आणणारा, माझ्या परीक्षा म्हणून परीक्षा देणारा तूच, आणि त्या परीक्षांमधनं मला सावरून घेणारा पण तूच आहेस. मी काहीच केलं नाही. तूच केलंस, तूच माझ्याकडनं करवून घेतलंस. जोपर्यंत आपण हा भाव मनात धरत नाही की माझा करता करविता, माझ्यावर राज्य करता माझा भगवंत आहे, आपलं नाव हे आपल्या देहापुरतं मर्यादित राहतं. जे नाव मोठं करायला आपण दिवस रात्र धडपड करत असतो, ते नाव फक्त आपल्या देहापुरतं मर्यादित राहतं. आपल्यानंतर सोडा, लगेच जेव्हा अशी बातमी येते की असा माणूस असं झालेला आहे, त्याच्यानंतर त्याचं नाव पण घेतलं जात नाही. नंतर त्या नावाचा माणूस असं पण नाही म्हणलं जात. त्याच्यासाठी एक प्रॉपर वर्ड आहे, एक शब्द आहे त्याच्यासाठी. आपल्यामध्ये एकच गोष्ट सगळ्यांमध्ये एकसारखी आहे, तो म्हणजे परमात्मा. आपल्याला सुख हवंय, आपल्याला दुःख नकोय. आपल्याला केलं काय पाहिजे? आपल्याला उपासना केली पाहिजे. समर्थ सांगतात, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविचे तो स्वभावे. मनाला सज्जन म्हणलंय समर्थांनी. जे मन कधीच सज्जन नव्हतं त्या मनाला समर्थ सज्जन असं म्हणतात. का? एखाद्या गोष्टीला आपण जर जास्ती झाडावर चढवलं ना की नंतर ती गोष्ट आपण जी दिशा दाखवू त्या दिशेने काम करायला लागते. म्हणून समर्थ सांगतात, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. मनालाच उपदेश आहे, पण कसं? साखळदंड बांधून मारून बिरून नाही, त्याच मनाला सज्जन म्हणून की मना बाबा तू सज्जन आहेस, मी सांगतो ते ऐक, भक्ती मार्गाला जा, चांगलं होईल तुझं आयुष्यात. ह्याच्यातलं आपण किती समर्थांचं ऐकतो आत्ताच्या पिढीला? मना सज्जना भक्तिपंथेची जावे वगैरे काय माहिती असेल नसेल काही नाही.
भक्ती पंथेची जावे, भक्ती मार्गाला जा, उपासना कर, आयुष्यात चांगलं होईल. सगळे संत ऊर बडवून सांगून दमले तरी पालथ्या गळ्यावर पाणीच. ह्याचा पश्चाताप कधी होतो? जेव्हा एखादी गोष्ट करत असताना जेव्हा आपली ती गोष्ट होत नाही का, एका कारणामुळे, फक्त माझी उपासना तिथे कमी पडली. खूप गोष्टी आहेत अशा की ज्या होण्यासाठी एकतर आपल्याकडे मनुष्यबळ पाहिजे, नाहीतर आपल्याकडे हे पाहिजे, नशीब. आणि काही काही गोष्टींमध्ये आपली उपासना ताठच पाहिजे. एखादी गोष्ट मी करायला गेलो, घरातनं निघताना भगवंताला नमस्कार करायचा विसरलो, ठीक आहे, पण तुला भगवंताचं स्मरण तरी आहे. घाईघाईमध्ये गेलो, भगवंताला नमस्कार करायचा विसरलो, देवाला नमस्कार करायचा विसरलो, पण तुझी आत्तापर्यंतची पुण्याई जर तराजूत घातली, त्याच्यामध्ये जे काही मोजमाप होईल त्या तराजूमध्ये, ह्याच्या सिद्धांतावर ठरतं की तुझं काम पुढे होणार आहे की नाही. त्यामुळे आपल्याला रोज आई बाबा लहानपणी असताना सांगायचे की संध्याकाळचं शुभम करोती म्हणत जावं, देवाला नमस्कार करावा, घरातल्या मोठ्यांना नमस्कार करावा, कोणाला उलटं बोलू नये, सगळ्यांमध्ये देव बघावा. ह्याचं कारण ते, तुला जर सगळ्यांमध्ये देव बघायची सवय लागली तर तुला स्वतःमधला देव ओळखता येतो. मुझे वही जानता है जो खुद को समझता है, माझ्या महाराजांचं वाक्य आहे. का? उगाच जो खुद को समझता है वही मुझे जानता, उगाच नाही. स्वतःमध्ये जे ब्रह्म आहे, स्वतःमध्ये जे देवाचं रूप आहे, ते माणसाला ओळखता आलं की माणसाला माझ्यापर्यंत यायची गरजच पडत नाही. कारण जर एक देव सगळ्यांमध्ये वास करतो तर त्या सगळ्यांमध्ये माझाही समावेश होतो, तर त्याच्यामध्ये मीही आहे, मग तो देव माझ्यामध्येही असेलच ना. तो देव माझ्यामध्येही असेलच ना. फक्त आपण त्याला शोधायला कमी पडतो, कारण आपलं मन चंचल आहे, आपलं मन अस्थिर आहे. तुकाराम महाराज जेव्हा पसायदाना मध्ये म्हणतात, तेणे तुझे चरणी राहो माझी मती, ऐसी देई संगती पांडुरंगा. तेणे तुझे चरणी राहो माझी मती, ऐसी देई संगती पांडुरंगा. का? कारण ह्या जगामध्ये तुकाराम महाराजांचं ह्या चरणातलं म्हणणं असं की भगवंता, ज्याची मती तुझ्या पायाशी आधीच स्थिर झालेली आहे, मला त्याची संगत दे. संगत खूप अशी गोष्ट आहे ना, संगत, एखादी संगत तुम्हाला प्रगतीपथावरही नेईल आणि तीच संगत तुम्हाला खालीही आणेल. याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजा बिभीषण. याचं दुसरं उत्तम उदाहरण म्हणजे पांडव. याचं अजून एक उत्तम उदाहरण सांगतो, ते म्हणजे चोळप्पा महाराज अक्कलकोट. स्वामींच्या संगतीत होते, आयुष्याचं भलं झालं. आणि ह्याच्यामध्ये जर उलटं उदाहरण सांगायचं झालं, ज्याची की पहिल्यापासून नीतीच व्यवस्थित नाही आहे, ज्याचं की मनच व्यवस्थित नाही आहे, मग तुम्ही कितीही चांगल्या माणसाच्या सहवासात राहा, तुमच्या पदरात अपयशच पडणार आहे. का? माझी नीती खराब आहे. ती म्हणजे सुंदराबाई.
स्वामींच्या सहवासात होती, तरी काय झालं, शेवटीला स्वामींनी हात वर केले, मी काहीही करू शकत नाही सुंदरे, ही स्वामींची वाक्य आहेत. त्यामुळे चांगली संगती मिळणं हे जसं नशिबात असतं, तसं ती टिकवता येणं हे आपल्यावर असतं. मी एक गोष्ट मान्य करतो, माझी संगत सद्गुरूंच्या, माझी नीती सद्गुरूंच्या सहवासात जाईपर्यंत जर घाण होती, तर हे माझं कर्तव्य राहतं की ते सद्गुरूंच्या सहवासामध्ये गेल्यानंतर ती नीती चांगली व्हायला हवी. ती कशी होईल? पहिली गोष्ट की दृढ भाव, सद्गुरूंच्या चरणी दृढ भाव हवा. कारण देव म्हणतो, मला नाही पूजलंस तरी चालतं, पण ज्या गुरूंच्या चरणाशी डोकं ठेवून उभा राहिलायस ना, ज्या गुरूंच्या सावलीत उभा आहेस ना, त्या गुरूंना मात्र विसरू नकोस कधी. तुला ते गुरु कितीही टोकापर्यंत नेतील, आता पडणार आहेस, समोर दरी दिसते, त्या टोकापर्यंत तुला तुझे गुरु उभे करतील. वेळ पडली तर तुला तुझं संकट त्या दरी ढकलून पण देईल, पण खाली तुझ्या गुरूंचा हात असेल तुला झेलायला. स्वतः देव म्हणतो, आम्हाला आमचं देव पण सिद्ध करायला सुद्धा त्या गुरूंच्याच पायावर डोकं ठेवायला लागलं होतं. आम्हाला स्वतःचं देव पण सिद्ध करायलाही गुरूंच्याच पायावर डोकं ठेवायला लागलं होतं. त्यामुळे भगवंत म्हणतो, गुरूंना विसरायचं नाही कधी. गुरु हाच देव आहे. गुरु हाच देव आहे. ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत? स्वतः पांडुरंग आहे. अवतरले ज्ञानजगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कोणी साधी सुधी व्यक्ती नव्हे, स्वतः परमात्मा पांडुरंग आहे. कुठलेही सद्गुरू स्वतः असं सांगत नाहीत की मी देव आहे म्हणून, पण माझे एक गुरु असे होऊन गेले की जे स्वतः सांगतात, मैं कैलाश का रहने वाला मेरा नाम है शंकर, मीच देव आहे, माझ्याच पाया पड, आयुष्याचं भलं करीन. जर आपले गुरु आपल्याला सांगतात की मी देव आहे, माझ्या पाया पड, आयुष्याचं तुझ्या भलं करतो, माझ्या चरणाशी दृढ भाव ठेव, आयुष्याच्या तुझं भलं करतो, एवढं आपले गुरु जर आपल्याला ऊर बडवून सांगतात, पहिल्या श्वासापासून गुरु शेवटच्या श्वासापर्यंत भक्ताला ही एकच गोष्ट सांगतात की देवाचं नाव घे, माझ्याशी प्रामाणिक राहा. एवढा जर आपल्याला गुरु मार्ग दाखवतात, तर आपलं एक आद्य कर्तव्य असतं की गुरु जो आपल्याला मार्ग दाखवतात, गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवून नाही जरी चालता आलं, तरी त्या पावलाचा पाठलाग मात्र नक्की करता आला पाहिजे.